आई आज काय स्पेशल? बिर्याणी बनवते, चिकनची नाही पनीरची। एक नंबर आई, चालेल। मिक्स व्हेज पनीर बिर्याणी बनवण्यासाठी आपण इकडे 4 ते 5 कांदे चिरून घेऊया आणि एक टोमॅटो बारीक चिरून घेऊया। त्याचबरोबर सर्व भाज्यासुद्धा चिरून घेऊया। सुरुवातीला बटाटे चिरून घेऊया। बटाटे चिरून झाले की हिरवी भोपळी मिरची, फ्लावर आणि गाजर कापून घेऊया। तुम्हाला जर यामध्ये अजून काही भाज्या वापरायच्या असेल त्यासुद्धा तुम्ही घेऊ शकता। आता आपण पनीरचे सुद्धा चौकोनी आकाराचे तुकडे कापून घेऊया। आता आपण या सर्व भाज्या स्वच्छ धुवून घेऊया। त्याचबरोबर एकीकडे तांदूळसुद्धा भिजत घालूया। इकडे मी 400 ग्रॅमपर्यंत तांदूळ घेतलेले आहेत। आता सर्व भाज्या एका भांड्यात काढून घेऊया। त्यामध्ये दही, आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट, पाव चमचा हळद, 1 चमचा घरगुती कोळी मसाला, 1 चमचा धनपूड, अर्धा चमचा जिरा पूड, 1 चमचा बिर्याणी मसाला, तळलेला कांदा, पुदिना, कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ घालूया। हे सर्व साहित्य आपण एकजीव करून घेऊया। एकीकडे तांदूळ शिजवण्यासाठी पाणीसुद्धा उकळलेलं आहे। खडे मसाले घालूया आणि भिजवलेले तांदूळसुद्धा। सुटसुटीत असा बासमती राईस आपला तयार झालेला आहे। दुसरीकडे आपण पनीरसुद्धा फ्राय करून घेऊया। त्यामध्ये चवीपुरतं मीठ, हळद आणि मसाला घालूया। तुम्ही इकडे बघू शकता हे पनीरसुद्धा मस्त असे फ्राय करून झालेले आहेत आणि रंग देखील सुरेख आलेला आहे। बिर्याणी बनवण्यासाठी एका कढईमध्ये 2 चमचे तेल घालूया। त्यामध्ये चिरलेला कांदा आणि खडे मसाले घालूया। इकडे मी 1 चमचा साजूक तूप घालत आहे। हे पूर्णपणे ऑप्शनल आहे। आता चिरलेले टोमॅटो घालूया। ते नरम होईपर्यंत परतवून घेऊया। टोमॅटो नरम झाले की मॅरिनेट केलेल्या भाज्या घालूया आणि जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत आपण ह्याला परतवून घेऊया। त्यासाठी 5 ते 6 मिनिटे वाफ काढून घेऊया। तुम्ही इकडे बघू शकता या ग्रेव्हीला तेल देखील मस्त असं सुटलेलं आहे। आता आपण यामध्ये फ्राय केलेले पनीर घालूया। त्याचसोबत अर्धी वाटी दूध आणि सायचं मिश्रण घालूया आणि जोपर्यंत या भाज्या 80% शिजत नाही तोपर्यंत आपण शिजवून घेऊया। इकडे भाज्यासुद्धा आपल्या 80% शिजल्या गेलेल्या आहेत। आता आपण त्यावर भाताची लेयर लावूया। तुम्ही इकडे भातसुद्धा बघू शकता मस्त असा सुटसुटीत तयार झालेला आहे। आता आपण यावर पिवळ्या रंगाचा फूड कलर घालूया, तळलेला कांदा, पुदिनाची पाने, चिरलेली कोथिंबीर आणि 2 चमचे साजूक तूप घालूया। इकडे मी कोळशाची धुरी देणार आहे। हे पूर्णपणे ऑप्शनल आहे। आता ही बिर्याणी 20 ते 25 मिनिटे मंद आचेवर शिजवून घेऊया। आपली इकडे बिर्याणी तयार देखील झालेली आहे। तुम्ही बघू शकता भात तर एकदम मोकळा आहे पण अजिबात कोरडा नाही आहे आणि ग्रेव्ही पण मस्त अशी तयार झालेली आहे। खरं सांगायचं म्हटलं तर ही बिर्याणी कमीत कमी वेळामध्ये तयार होते आणि टेस्टी सुद्धा। मिक्स व्हेज बिर्याणीची रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।